आपण सध्या उभे आहोत ते आदमापूर येथील बाळूमामा देवस्थानच्या ठिकाणी. कालच या ठिकाणी आपल्याला बातमी आली की येथील ट्रस्टमध्ये 60 कोटीचा घोटाळा हा पुढे आला होता. या घोटाळ्याच्या पार्श्वभूमी जर बघायला गेलं तर 2003 साली स्थापन झालेल्या या ट्रस्टमधून 23 आणि 24 सालावरती या ठिकाणी ह्या पदाधिकाऱ्यांमधील जो गैरव्यवहार आहे किंवा त्यामधील जे भांडणं आहेत त्या माध्यमातून या ठिकाणी प्रशासकांची नेमणूक करण्यात आली होती. त्यावेळी शिवराज नायकवडे यांना या ठिकाणी प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर रागिनी खडसे यांनी या देवस्थानाच्या प्रशासन जबाबदारी घेतली. आता बघायला गेलं तर त्यानंतर कार्यमुक्त झाल्यानंतर या ठिकाणी प्रशासनानंतर ट्रस्टचे पदाधिकारी नेमण्यात आले. मात्र या पदाधिकाऱ्यांमध्ये लागलेले वाद आणि या वादाला असणारे किनार हे आपण या सर्व काही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. बाळूमामा देवस्थानातील 60.75 कोटींच्या कथित गैरव्यवहारामागे ट्रस्टमधील सत्ता संघर्ष, अंतर्गत वाद, जमिनींचे व्यवहार आणि न्यायालयीन लढाईमुळे प्रकरण चर्चेत. आदमापूर येथील संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टमधील 60.75 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणामागे ट्रस्टमधील सत्ता संघर्ष असल्याची चर्चा सुरू आहे. अंतर्गत हेवेदावे, आरोप प्रत्यारोप, विस्कळीत कारभार आणि बाजारभावापेक्षा जास्त दराने झालेल्या जमिनींच्या व्यवहारामुळे भ्रष्टाचाराला खतपाणी मिळाल्याचा आरोप केला जातोय. 2003 मध्ये ट्रस्टची नोंदणी झाल्यानंतर 2023 पर्यंत नरतवडे येथील राजाराम मगदूम हे कार्याध्यक्ष होते, तर घटना तरतुदीनुसार धैर्यशील भोसले हे कायमस्वरूपी मानद अध्यक्ष आहेत. 2022 मध्ये प्रवीण पाटील यांनी ट्रस्टमधील पैशांची, सोने चांदीच्या मोजदादीची तसेच बकरी विक्रीच्या नोंदीबाबत तक्रार केली. त्यानंतर 2023 मध्ये धर्मादाय विभागाने संपूर्ण विश्वस्त मंडळ बरखास्त केलं. मात्र पदसिद्ध विश्वस्त असलेले पोलीस पाटील आणि सरपंच यांना दोषमुक्त ठेवण्यात आले. यानंतर 2023-24 या कालावधीमध्ये शिवराज नायकवडी यांनी प्रशासक म्हणून कार्यभार स्वीकारला. त्याच काळात मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी स्वतः कार्याध्यक्ष पद स्वीकारून गावातील 5 नवीन विश्वस्तांची नियुक्ती केली. याच टप्प्यापासून ट्रस्टमधील सत्ता संघर्षाला सुरुवात झाली. या संघर्षादरम्यान सरपंच विजय गुरव यांच्यावर कोल्हापूर येथे मारहाणीची घटना देखील घडली. सध्या ट्रस्टमध्ये लक्ष्मण होडगे, विजय गुरव गट आणि धैर्यशील भोसले गट असे 2 गट कार्यरत असून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप सुरू आहेत. हे संपूर्ण प्रकरण सध्या न्यायालयीन प्रक्रियेत आहे. दरम्यान उच्च न्यायालयाने 16 जून रोजी दिलेल्या आदेशानुसार धर्मादाय विभागाला सर्व बदल अर्जांची पडताळणी करून 60 दिवसात निर्णय देण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या महिनाभरापासून धर्मादाय कार्यालयात दररोज सुनावणी सुरू असून 15 ऑगस्टपर्यंत अंतिम निर्णय अपेक्षित आहे. या निर्णयाकडे भाविकांसह संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय. केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार.